कशाला अग्नीत नोटायचं पोट्यात पडायचं बिनकामाचं हे असले उद्योग. नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला मी अगोदरच सांगितलेले माझ्या पतीचं कोरोनात निधन झाले म्हणून, आणि मला मूलबाळ पण नाही. मग आता काय झालंय माहितीये का, बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की मूलबाळ नाही, मिस्टर पण वारलेत आता 5 वर्ष झाले, मग तू एकटी कशी राहते. आणि मग काय काय माझ्या मैत्रिणी आहेत माझ्या जवळच्या, त्यांचं असं म्हणणं आहे की तू दुसरं लग्न कर. आता दुसरं लग्न कर म्हटलं तर म्हणजे आता मी काय म्हणते माहितीये का, आता माझं वय 50 आहे आणि इतक्या उशिरा कुठं दुसरं लग्न असतं का. म्हणजे त्यांना असं वाटतं. आता एक माझी मारवड्याची मैत्रीण आहे, गुजर मारवडी, तर त्यांचं असं म्हणणं की खूप उशिरा आमच्यात तर लग्न करतात. मग काय अडचण आहे, तुम्हाला मिळेल की एखादा. पण माझं काय कसं आहे माहिती आहे का, मला नाही करायचं दुसरं लग्न. बोलणारे अनेक असतात, पण आपल्याच ऐकायचं आपल्याच मनाचं, सांगणारे अनेक असतात. जे आपल्या बुद्धीला पटन ते करायचं. आणि दुसरं महत्वाचं काय आहे माहिती आहे का, मला सवय एकटी राहायची, मला छान वाटतं एकटीनेच, उलट मस्त वाटतं, काय टेन्शन नाही कुठल्या गोष्टीचं. आणि पैशा पाण्याचा जर विचार केला तर आहे माझ्या नवऱ्याने मला, म्हणजे मी व्यवस्थित राहील, गुजराण करेल असं माझ्या नवरा माझ्यासाठी ठेवून गेलेला आहे. त्यामुळे मला त्याचं पण काही टेन्शन नाही आहे की बाबा आता तुझा उदरनिर्वाह कसा चालायचा, तू पुढं काय करणार, तब्येत बरी नसते म्हटलं पैशाचं काय करणार. ह्या सगळ्या गोष्टी येतं, साहजिक काही लोकांच्या मनात येतं. पण नाही काही अडचण. माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी भरपूर करून ठेवले, माझं स्वतःचं घर आहे, त्यामुळे मला राहण्याची पण माझी काही अडचण नाही आणि सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळं कशाला अग्नीत नोटायचं पोट्यात पडायचं बिनकामाचं हे असले उद्योग. आता काय आपण जास्त काय बोलू पण शकत नाही. जे कोण सांगतील, बोलतील, सांगत असतील, बोलत असतील, त्यांचा एकतर चांगला हेतू असेल आपल्याला सांगण्याचा, ते का मुद्दाम किंवा जाणून बुजून आपल्याला नसतील. त्यांनाही वाटत असेल बाबा असावं एखादा जोडीदार, नाही का, म्हणून बोलत असतील. मी त्यांना पण नाही काय बोलत की मला का असं बोलला तुम्ही म्हणून. आत्ता धकाधकीच्या आयुष्यात तर बघितलं ना आपण कसल्या घटना घडतात. आता तरुण मुलींचा तर विषयच घेऊ नका, किती कुणावर विश्वास ठेवायला पण आजकाल जागा राहिलेली नाही. प्रेम, विवाह आणि लग्न ह्या गोष्टीवर विश्वास ठेवायला सध्या अजिबात जागा नाही. कारण लग्न झालेल्या बायका पण, नवऱ्याच्या बायका, विवाहित महिला घरात नवरा असताना सुद्धा बाहेर अफेअर करतात आणि कसले कसले कुटाणे करतात. प्रियकराच्या मदतीने नवऱ्याचा खून करायचा. नंतर बाकीच्या काय काय पुरुष पण एखाद्या बाईसाठी आपल्या पत्नीचा खून करतात. आता परवाचं ते प्रकरण परवा झालेलं त्या गोयलचं आणि सिया गोयलचं, तिने तर प्रियकराच्या म्हणजे होणाऱ्या नवऱ्याला तिने तर गडावरून ढकलून दिलेलं, लोहगडावरून. म्हणजे आहे का विश्वास ठेवायला सध्या. लग्न हा व्यवस्थेवरच सध्या विश्वास ठेवायसारखी गोष्ट राहिलेली नाही. काही कोणाचा आजकाल कुणाचा भरोसा नाही. कोणावर विश्वास ठेवायला सुद्धा 10 वेळा विचार करावा लागतो. कोणावर विश्वास ठेवायचा म्हटलं तर समोरची माणसं, व्यक्ती कशी असेल, काय असेल, त्याच्या मनात नक्की काय चाललं असेल हे आपण नाही सांगू शकत कुणाच्याच मनातलं. त्याच्यामुळे कशाला नाही त्याच भानगडीत फांद्यात पडायचे. उलट हाही बरं आहे आपलं, एकटा जीव सदाशिव, मस्त आरामात करायचं, खायचं, राहायचं, कोणाचं टेन्शन घ्यायचं नाही, काय नाही, काही नाही. आणि आपल्याला जे मोकळा वेळ मिळेल त्याच्यात आपल्या मनाने आपल्याला जे काही एन्जॉय करावं लागतं. आपले जे हॉबी आहेत, जी काही आवड आहे आपली, म्युझिक असेल, गाणं असेल, कविता असेल, काय बाकीच्या गोष्टी, लेखन, वाचन, संगीत ऐकणं, ह्या गोष्टी करायच्या. आणि चांगली तब्येत झाली तर कुठं बाहेर फिरायला जाणं, ह्या मग ट्रिपमध्ये मैत्रिणींच्या बरोबर ह्या गोष्टी हळूहळू करायच्या. आपण त्याच्यात मन गुंतवायचं. आणि शेवटी आत्ता तर सध्या तरी मी काहीच करू शकत नाही. कारण आत्ता काय झाली माहिती आहे का, मला कुठली आवड असली तरी मी आता बाहेर फिरू शकत नाही. कारण सध्या माझं ऑपरेशन झाले, डॉक्टरांनी अजून 5-6 महिने तर रेस्ट करायला सांगितली मला. त्यामुळे मी तर घरात बसूनच, मी म्हटलं चला आपण घरात बसूनच काहीतरी आपल्याला जे वाटतं ते तुमच्याशी शेअर करावं, बोलावं. घरात कोणी नाही बोलायला, मग तुमच्याबरोबर बोलायचं.
तेवढंच मन मोकळं होतं. दुसरं काय आहे ह्याच्यातून? का थोडंच तुम्ही मला देणार आहे, का मी तुम्हाला काय देणार आहे? काहीच नाही आहे ह्याच्यात. फक्त आपण कसं आहे माहिती आहे का, आपलं मन मोकळं केलं ना, आता तेवढं मनावरचा ताण हलका होतो. आणि बोलायला पण आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. म्हणजे कोरोनात काय झालं, माझे मिस्टर मुंबईला होते आणि पूर्ण येणं जाणं तिकडचं सगळं बंद होतं. वाहनं बंद होती, कुणी इकडचं तिकडं जाऊ शकत नव्हतं, तिकडचं इकडे येऊ शकत नव्हतं. आणि अख्खा कोरोना ते तिकडेच होते 1-2 वर्ष. म्हणजे 19 पासून 19-20 नाही सॉरी 20-21 2 वर्ष. आणि 22च्या जानेवारीत तर ते एक्सपायर झाले कोरोना, जानेवारी 2022ला. आणि ते 20-21 हे 2 वर्ष सलग तिकडे होते. आणि मग फोनवर किती बोलणार आपण? फोनवर थोडंसं मोजकं बोलायचं, फोन ठेवून द्यायचा. असं म्हणजे बोलायलाच कोणी नाही घरात, अजिबात कोणी नाही बोलायला. आणि मग काय झालं, अशाने जी आपली जीभ आहे ती जड आली माझी. म्हणजे एक शब्दही कोणाला घरात एकटे असल्यामुळे बोलणंच नाही कोणाशी. आणि शेजारी कोण कोणाच्यात जात नव्हतं त्या कोरोनामुळं. आणि काय झालं माहिती का, माझी जीभ जड आली आणि माझे उच्चार पण, मला असं बोलता पण येत नव्हतं. उच्चार पण स्पष्ट येईना, बोलायला पण येईना. मग तेव्हापासून आत्ता पण मी काय ठरवलंय माहितीये का, हे एकच कारण आहे हे व्हिडिओ बनवायचं आणि तुमच्या समोर बोलायचं. की नाही बोललं ना तर आपली नाही बोलून तोंडातल्या तोंडात आपली जीभ जड येते. आणि जीभ जड आली ना मग बोलायला अजिबात येत नाही. त्यासाठी मग मी ठरवलं की आपण व्हिडिओ बनवायचे आणि व्हिडिओ बनवून आपण संवाद साधायचा. आणि भले मग सोशल मीडियातील तुम्ही माझी फॅमिलीच आहे, तुमच्याशी जरी बोललं तरी मला खूप छान वाटतं. आणि बाकी तर बाहेर किती कोणाला बोलणार ना, प्रत्येक जण आहेत सगळे बाकीचे आपापल्या संसारात, नातेवाईक हे ते आपापल्या संसारात व्यस्त आहेत. कुणाचा कुणासाठी वेळ नाहीये. त्यासाठी कुणाकडनं अपेक्षा करणं पण चुकीचं आहे आता सध्याच्या कंडिशनला. त्यामुळं मग मी ठरवलं आपल्या युट्यूबवर व्हिडिओ बनवायचे आणि अपलोड करायचे आणि इथंच तुमच्याशी गप्पा मारायच्या. तेवढंच बोललं तर मला समाधान वाटतं माहिती का. मला असं कुणाला तरी अशी मैत्रिणींना बोलल्यासारखं वाटतं, कुणाशी तरी आपण गप्पा मारतोय असं वाटतं आणि खूप छान वाटतं. त्यामुळे मी ठरवले आता की आपण व्हिडिओ बनवायचे आणि हे अपलोड करायचे. आणि तुम्ही मला सहकार्य करा, कारण मी एकटीच आहे, त्याच्यामुळे मला पण तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही जर मला लाईक केलं, सबस्क्राईब केलं चॅनलला माझ्या, तर मग मला पण तेवढा सहकार्य होईल, मला पण तेवढाच उत्साह येईल. चला, तुम्ही कोणी नाही दुसरं तरी किमान तुम्ही तरी माझ्यासाठी आहेत. म्हणून तुम्ही नक्की मला सपोर्ट करा आणि तुम्ही नक्की कराल अशी मला आशा आहे. कारण तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे असं मला वाटतं. बाकी तुमची मर्जी. तसं मी काय तुम्हाला असं म्हणजे म्हणतच नाही की नाही तुम्ही कराच. तुम्हाला जसं वाटेल तसं करा. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की मला करावं सहकार्य, तर तुम्ही नक्की मला सहकार्य करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पण तुम्हाला बघायला मिळतील. धन्यवाद.